पुणे एक शहर जिथे साधेपणा आणि शांतता यांचा संगम होतो, पण या शांततेच्या आड एक भयंकर काळोख लपला होता। एक अशी कहाणी जी आजही पुण्याच्या गल्ली बोळात कुजबुजली जाते। अभ्यंकर हत्याकांड, एक रक्तरंजित रहस्य ज्याने संपूर्ण शहराला हादरवलं होतं। पुणे 1976-77 चा काळ। एका भयंकर टोळीने शहरात दहशत पसरवली होती। जक्कल टोळी, 4 तरुण ज्यांनी 10 क्रूर खून केले। अभ्यंकर कुटुंबाची हत्या तर पुण्याच्या इतिहासात कायमचीच कोरली गेली। पण तपास पूर्ण होईपर्यंत प्रश्न एकच होता, हे खुनी कोण होते आणि पोलिसांनी त्यांना कसं पकडलं? आज आम्ही उलगडणार आहोत त्या तपासाची थरारक कहाणी ज्याने या टोळीचा अंत घडवला। नमस्कार, मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। 1 जानेवारी 1977 रोजी भांडारकर रोडवरील स्मृती नावाच्या बंगल्यात 5 मृतदेह सापडले। पुण्यातील प्रसिद्ध संस्कृत पंडित विश्वनाथ अभ्यंकर, विश्वनाथ यांच्या पत्नी इंदिरा अभ्यंकर, मोलकरीण सकुबाई वाघ, नाथ जुई अभ्यंकर आणि नातू धनंजय अभ्यंकर यांचे ते मृतदेह। पण साक्षीदार शून्य, पुरावे फारच कमी। पोलिसांसमोर एक चांगलंच अवघड कोडं होतं की हे खून कोणी केले आणि का केले। पुणे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। त्यांना काही मोजके पुरावे सापडले, एक दोरी, काही बोटांचे ठसे आणि घरातून लुटलेल्या वस्तूंची यादी। पण सर्वात मोठा प्रश्न होता, हे खून इतर खुनांशी जोडलेले होते का? कारण 1976 पासून पुण्यात अपहरण आणि खुनांची मालिका सुरूच होती। तपास सुरू झाला आणि पोलिसांना पहिला मोठा धागा मिळाला, तो प्रकाश हेगडेच्या खुनातून। 15 जानेवारी 1976 रोजी प्रकाश हेगडे बेपत्ता झाला होता। त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली, पण काहीच प्रगती झाली नव्हती। पण 1977 मध्ये पोलिसांना पेशवे तलावात एक डबा सापडला आणि त्यात होता प्रकाशचा मृतदेह। पेशवे तलावात सापडलेला हा डबा एक मोठा पुरावा ठरला। पोलिसांनी तपास तीव्र केला आणि प्रकाशच्या मित्रमंडळींची चौकशी सुरू केली। यातून एक नाव समोर आलं, राजेंद्र जक्कल। जक्कल अभिनव कला महाविद्यालयात प्रकाशचा मित्रच होता। पण जक्कल कुठे होता? तर जक्कल फरार होता। जक्कल आणि त्याच्या टोळीने प्रत्येक खून काळजीपूर्वक केला होता, पण त्यांनी काही चुका केल्या। अभ्यंकर कुटुंबाच्या हत्येत त्यांनी वापरलेली दोरी आणि चोरीला गेलेल्या वस्तू पोलिसांच्या हाती लागल्या। शिवाय त्यांनी एका खुनात एक टायपोग्राफर आचार्य भालेराव याचा अपहरण केलं होतं आणि त्याला सोडण्यापूर्वी त्यांनी त्याच्याकडून खंडणीची नोट टाईप करून घेतली होती। भालेराव यांनी पोलिसांना सांगितलं की काही तरुणांनी त्याला धमकावलं होतं। त्याने टाईपरायटर आणि नोट बद्दल माहिती दिली। पोलिसांनी या नोटची तुलना इतर खुनांमधील नोटशी केली आणि त्या जुळल्या। आता पोलिसांना खात्री होती की हे सगळे खून एकाच टोळीने केले आहेत। पोलिसांनी अभिनव कला महाविद्यालयातून माहिती गोळा केली। जक्कलच्या मित्रमंडळींची यादी तयार झाली। यादीतून 3 नाव समोर आली, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनव्वर शहा उर्फ अनंत जोशी। हे 4 जण एकत्र दारूच्या पार्ट्या करायचे, चोऱ्या करायचे आणि आता खूनही। पोलिसांनी जक्कलच्या ओळखीच्या ठिकाणांवर छापे टाकले। त्यांना कळलं की ही टोळी पुण्यातच लपली आहे। जक्कल आणि त्याचे साथीदार सतत ठिकाणं बदलत होते, पण त्यांचा एक साथीदार सतीश गोरे एका चुकीमुळे पकडला गेला आणि पोलिसांच्या चौकशीत त्याने सर्व काही उघड केलं। 1977 च्या मध्यात पोलिसांनी एकामागून एक सगळ्या खुन्यांना पकडलं। राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि अनंत जोशी सगळे ताब्यात आले। चौकशीत त्यांनी धक्कादायक खुलासे केले। त्यांनी 10 खून केले होते, काही पैशासाठी, काही खंडणीसाठी, तर काही फक्त थरारासाठी। पोलिसांनी त्यांच्याकडून खुनात वापरलेली दोरी, चाकू आणि चोरीला गेलेल्या वस्तू जप्त केल्या। अभ्यंकर कुटुंबाच्या हत्येचा तपशील ऐकून पोलिसही हादरले। या 4 तरुणांनी पुण्यात दहशत पसरवली होती, पण त्यांची एक चूक त्यांचा अंत घडवून गेली। सहाय्यक पोलीस आयुक्त मधुसूदन हुल्लाळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस तपास यंत्रणेच्या अथक तपासाने जक्कल टोळीचा अंत झाला। 1983 मध्ये त्यांना फाशीची शिक्षा झाली। पण हा तपास सांगतो की कितीही परिपूर्ण गुन्हा असला तरी कायद्याची नजर गुन्हेगारापर्यंत पोहोचतेच। ही कहाणी तुम्हाला कशी वाटली? खाली कमेंट करा आणि महाराष्ट्र भूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।